ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओवे आहेत 201 ते 300. परी हे मी करी तू असे, ऐसा आठवू त्याची मानसे, तैसेची पाणी दे आशे फळाची ये. परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरणही मनातून टाकतो व त्याचप्रमाणे फलेच्छेवरही तो पाणी सोडतो. पै अवज्ञा आणि कामना मातेच्या ठाई अर्जुना, केली या दोन्ही पतना हेतू होती. अर्जुना, आईच्या सांगण्याची हेळसाण केली, अगर तिची विषयोपभोगासाठी इच्छा केली तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधःपाताला कारणीभूत होतात. तरी दोन्ही ये त्यजावी, मग माताची ते भजावी, वाचूनी मुखा लागे वाळावी गायची सगळी. तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी. एरवी गायीचे एक मुख अपवित्र म्हणून सगळी गायच टाकावी की काय. आवडतीये फळी असा रे साली आठवळी, त्यासाठी अवगळी फळाते कोणी. आपल्या आवडत्या उदाहरणार्थ आंब्याच्या वगैरे फळात साल व आठवडी म्हणजे बी ही दोन्ही असार आहेत, तेव्हा या दोन असार गोष्टींकरता सर्व फळाचा कोणी त्याग करील का. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा या दोहींचेच नाव कर्माचा बंध असे आहे. तरी या दोहीचा विखी, जैसा बापू नातळे लेकी, तैसा हो न शके दुःखी विहिता क्रिया. तर ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे सांगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यास दुःखी होत नाही, त्याप्रमाणे तो कर्तृत्व मद व फलास्वाद टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो व म्हणून दुःखी होत नाही. हा तो त्याग तरुवरू, जोगा मोक्ष फळे ये थोरू, सात्विक ऐसा डगरू यासीची जगी. ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे व अर्जुना, सात्विक त्याग अशी जगात याचीच प्रसिद्धी आहे. जाळूनी बीज जैसे झाडा की जे निर्वंशे, फळ त्यागूनी कर्म तैसे त्यजिले जेणे. जसे बीजच जाळून झाडाला निर्वंश करावे त्याप्रमाणे ज्याने फल टाकून कर्म टाकले आहे, तया लागत खेवो परिसी, धातूची गंधी काळिक जैसी, जाती रजतमे तैसी तुटली दोन्ही. त्या परिसाला लोखंड लागता क्षणीच जशी त्याचे गंज व काळेपणाही जातात, त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण व तमोगुण हे दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने नाहीसे होतात. मग सत्वे तेने चोखाळे, उघडती आत्मबोधाचे डोळे, तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात, तेव्हा मृगजलाची अवस्था संध्याकाळी जशी होते म्हणजे ते कोठेच दिसेनसे होते. तैसा बुद्ध्यादिकां पुढा, असतू विश्वाभासू हा येवढा, तो न देखे कवणीकडा आकाश जैसे. जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असूनही ते कोणीकडेच दिसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्यादिकांपुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीकडेच दिसत नाही. श्लोक 10. न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुषज्यते, त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशय. बुद्धिमान, संशय दूर झालेला आणि सात्विक त्यागाने युक्त असलेला त्यागी अशुभ कर्माचा द्वेष करत नाही व शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्तही होत नाही. म्हणून प्राचीनाचे निबळे, आली कृत्ये कुशला कुशले, तिये व्योमा अंगी आभाळे जिराली जैसी. म्हणून प्रारब्ध कर्माच्या बळाने बरी वाईट कर्मे प्राप्त झाली असता ती आकाशाच्या अंगी जसे ढग जिरून जातात, तैसी तयाची ये दिठी, कर्मे चोखाळली किरीटी, म्हणून सुखदुःखी उठी पडे ना तो. त्याप्रमाणे अर्जुना, त्याच्या दृष्टीने कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात, म्हणून तो सुखदुःखाच्या योगाने हर्ष विषादाला पावत नाही. तेने शुभ कर्म जाणावे, मग ते हर्षे करावे, का अशुभ लागी होवावे द्वेषियाना.
त्याने शुभ कर्म जाणावे व मग ते आनंदाने करावे, अथवा अशुभ कर्म जाणावे व मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा ना. तरी या विषयीचा काही तया एकूही संदेहो नाही, जैसा स्वप्नाचा काठाई जागिनलिया. तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुखदुःखे ही दोन्ही जशी मिथ्याच असतात, त्याप्रमाणे अशा या शुभाशुभ कर्माविषयी त्यांच्या ठिकाणी कोणतीच शंका म्हणजे भ्रांती नसते. म्हणून कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता, नेणे तो पांडू सुता सात्विक त्यागो. म्हणून अर्जुना, ज्या त्यागात कर्म व कर्ता या द्वैत भावाची वार्ता देखील कानावर येत नाही, त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. ऐसेनी कर्मे पार्था त्यजिली त्यजिती सर्वथा, अधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी. अर्जुना, अशा रीतीने कर्मे टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात व त्याहून अन्य रीतीने टाकली असता ती अधिक बांधतात. श्लोक 11. नहि देहभृतां शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः, यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते. पूर्णपणे त्याग करणे देहधार्यास शक्य नाही, परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. आणि हा गा सव्यसाची मूर्तीची होऊन देहाची, खंती करीती कर्माची ते गावडे गा. आणि अरे अर्जुना, देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात ते खेडवळ म्हणजे अज्ञानी होत. मृत्तिकेचा विटू घेऊन काय करील घटू, केऊता ताथू पटू सांडील तो. मातीचा कंटाळा करून मडके काय करील, वस्त्र तंतूचा त्याग कोटचा करील. तेवीची वन्हित्व अंगी आणि उभे उबगणे आगी, तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही. त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल, अथवा तो दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल का. हिंगू त्रासीला घाणी तरी कैचे सुगंधत्व आणि, द्रवपण सांडून पाणी केवीर आहे ते. हिंग जर घाणीला कंटाळला तरी सुवासिकपणा कोठून आणेल, पाणी ओलेपणा सोडून कसे राहील. तैसे शरीराचे नि आभासे, नांद तू जव असे तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. त्याप्रमाणे हा विहित कर्माचा त्याग करणारा जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्मत्यागाचे वेळ तरी काय कामाचे. आपणला विजे टिळा म्हणून पुसोये वेळोवेळ, मा घाली फेडी निडळा का करू ये गा. आपण आपल्या कपाळावर गंध लावलेले असते म्हणून ते वेडे वाकडे असले तर वारंवार पुसता येते, परंतु कपाळच जर मूळचे वाकडे असेल तर ते वाकडे कपाळ काढून दुसरे नीट बसवता येईल का. तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्यजूये त्यजिले, परी कर्मची देह आतले ते का सांडे. त्याप्रमाणे शास्त्राने सांगितलेले कर्म आपण स्वीकारलेले असते म्हणून ते टाकले तर टाकता येते, परंतु शरीराच्या रूपाने कर्मच अवतरले आहे तेव्हा ते कर्म टाकता येईल का. जे श्वासोच्छ्वासावरी होत निजे लिया ही वरी, काही न करण्याची परी होती जयाची. जे स्वाभाविक कर्म श्वासोच्छ्वासाच्या रूपाने निजल्यावर देखील होत असते व ज्या स्वाभाविक कर्माचा होण्याचा प्रकार काही न करण्यात सारखाच चालू असतो, त्या शरीराचे निमिसके कर्मची लागले ते असिके, जिता मेलया न ठाके या रीती. अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्मच जीवाच्या मागे लागले आहे, ते इतके की जिवंत असता अथवा मेल्यावरही बंद पडत नाही. यया कर्मा ते सांडिती परी, एकीची ते अवधारी, जे करिता न जाई जे हारी फळाशेची. या विहित कर्माला टाकण्याचा या जगात एकच प्रकार आहे, ऐक तो हा की विहित कर्म करीत असताना त्याच्या फलाशेच्या ताब्यात जाऊ नये. कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोधू उद्दीपे, तेथ रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका. कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण झाले असता त्याच्या प्रसादाने आत्मज्ञान प्रकट होते व त्यावेळी ज्याप्रमाणे दोरीच्या ज्ञानाने सर्पाचा भ्रम नाहीसा होतो
तैने आत्मबोधे तैसे अविद्येसी कर्मनाशे पार्था त्यजिजे जै ऐसे तै त्यजिले होय. त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानाने अज्ञानासह कर्माचा नाश होतो. अर्जुना, जेव्हा असा कर्माचा त्याग केला जातो तेव्हाच त्याग केला असे होते. म्हणून या परिजगी कर्मे करिता मानू त्यागी येर मूर्छने नाव रोगी विसावा जैसा. म्हणून जगामध्ये जो या प्रकाराने कर्म करणारा असेल त्याला आम्ही त्यागी मानू. याहून इतर त्याग करणे म्हणजे रोगीला मूर्छा आली असता रोगी विसावा घेतो आहे असे म्हणण्यासारखे आहे. तैसा कर्मीशिणे एकी की विसावो पाहे आणि की दांडेयाचे धायबुकी धाडणे जैसे. त्याप्रमाणे एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असता तो दुसऱ्या कर्मात विसावा घेण्यास पाहतो हे त्याचे करणे म्हणजे जसे दाणक्याचा मार बुक्क्यांच्या मारावर घालवावा तसे आहे. परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजगती जेणे फळत्यागे निष्कृती नेले कर्म. परंतु आता हे जास्त बोलणे राहू दे. ज्याने कर्माच्या फलाचा त्याग करून कर्मच नैष्कर्म्य स्थितीला नेले तोच त्रैलोक्यात खरा खरा त्यागी होय. श्लोक 12. अनिष्टम मिष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनाम प्रेत्य न तु संन्यासीनाम क्वचित. जे त्यागी नसतात त्यांना मरण पावल्यावर अनिष्ट म्हणजे नरकादी, इष्ट म्हणजे स्वर्गादी अथवा मिश्र म्हणजे मनुष्य लोकादी असे 3 प्रकारचे कर्माचे फल मिळते. पण जे ज्ञानप्रधान संन्यासी आहेत त्यांना ते कर्मफल बाधू शकत नाही. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थते की भोगावया जे न सांडितीची आशा. अर्जुना, वास्तविक विचार करून पाहिले तर जे पुरुष कर्मफलाची आशा सोडितच नाहीत तेच या 3 प्रकारच्या कर्माच्या फलाला भोगावयास पात्र होतात. आपणची विउनी दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. आपणच मुलीला जन्म देऊन कन्यादानाच्या वेळी ही मुलगी आता माझ्या मालकीची नाही असे बाप म्हणतो. कन्यादानाच्या वेळी असे म्हणून तो मुलीला जन्म देणारा बाप तिच्या मायापाशातून सुटतो व दान घेणारा जावई आपली म्हणून तिला पत्करल्यामुळे मायापाशात अडकला जातो. विषाचे आगरही वाहती ते विकिता सुखे लाभे जिती येर निमाले जे घेती वेचोनी मोले. जे विषांच्या शेताचीही लागवड करतात ते त्यातील माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात व दुसरे जे पैसे खर्च करून ते विष अफू वगैरे विकत घेतात ते मरतात. तैसा करता कर्म करू अकर्ता फळाशा न धरू एथ न शके आवरू दोघा तेही कर्म. त्याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो अथवा कर्तृत्व अहंकार व फलाच्या ही दोन्ही सोडून कर्म करो तथापि या दोघांसही नुसते केवळ कर्मच बद्ध करू शकत नाही. वाटे पिकली या रुखाचे फळ अपेक्षित याचे तेवी साधारण कर्माचे फळ घेतया. रस्त्यावरील पिकलेल्या आम्र वगैरे वृक्षांच्या फळाची जो इच्छा करील त्याचे ते फळ असते म्हणजे त्यास ते फळ बंधनकारक होते. त्याप्रमाणे सामान्य कर्माचे फळ जो घेईल त्याला मिळते म्हणजे त्या कर्माच्या फळाची जो इच्छा करील त्यास ते बंधनकारक होते. परी करूनी फळ ने घे तो जगाचा कामी न रिघे जे त्रिविध जग अवघे कर्मफळ हे. परंतु 3 प्रकारचे कर्म करून जो फलाशा ठेवीत नाही तो जगाच्या घडामोडीत सापडत नाही कारण की त्रिविध जग हे सर्व कर्माचे फल आहे. देव मनुष्य स्थावर यया नाव जगडंबर तरी ते तव त्रिप्रकार कर्मफळ पै. देव, मनुष्य व स्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात आणि ते 3 प्रकार तर 3 मूर्तिमंत कर्मफलच आहेत. तेची एक ग अनिष्ट एक ते केवळ इष्ट आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. तेच कर्मफल एक अनिष्ट आहे, एक ते केवळ इष्ट आहे आणि एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे. असे 3 प्रकारचे कर्मफल आहे. परी विषय म्हणता बुद्धी अंगी सुनी अविधी प्रवर्तती जे निषिद्धी कुव्यापारी. परंतु
जे विषयासक्त बुद्धीने स्वैराचार अंगवळणी पाडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात. तेथ कृमी कीट लोष्ट हे देह लाहते निकृष्ट तया नाम हे अनिष्ट कर्मफळ. तेव्हा त्या पुरुषास जंत किडे व मातीचे ढेकूळ असे हे वाईट देह प्राप्त होतात. त्यास अनिष्ट कर्माचे फळ असे म्हणावे. का स्वधर्मा मानू देता स्वाधिकारू पुढा सुता सुकृते कीजे पुसता आमनायाते. अथवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदांना विचारून जे पुण्यकर्म केले जाते तै इंद्राधिक देवांची देहेलाही जती सव्यसाची तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. हे अर्जुन, तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात त्या कर्मफलाला इष्ट कर्मफल अशी प्रसिद्धी आहे. आणि गोड आंबट मिळे तेथ रसांतर फरसाळे उठी दोही वेगळे दोही जिणते. आणि गोड व आंबट यांचे जेथे मिश्रण होते तेथे आंबट व गोड या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोहीला स्वादाने मागे सारणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो. रेचकुची योग वशे होय स्तंभावया दोषे तेवी सत्यासत्य समरसे असत्य जिनिजे. जसे योग मार्गात योगाभ्यासाने रेचक म्हणजे वाहणारा वायूच थांबवला की तोच त्याहून उलट स्वभावाच्या कुंभकास म्हणजे वायूच्या निश्चलतेस कारणीभूत होतो, तसेच सत्य व असत्य यांची सरभेसळ झाली म्हणजे अकस्मात असत्यास जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते. म्हणून समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे तेणे मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिसळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो ते मिश्र फल होय. ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडले से जगी हे न संडी तयासी भोगी जे सुदले आशा. याप्रमाणे 3 प्रकारच्या रीतीने जगामध्ये कर्मफळ मांडलेले आहे आणि जे भोगाच्या आशेत सापडलेले आहेत त्यास हे कर्मफल सोडित नाही. एथ जिव्हेचा हातू फाटे तव जेविता वाटे गोमटे परिपरिणामी शेवटे अवश्य मरण. जिभेचा स्वाद घेणे जसे जसे वाढत जाते तस तसे जेवताना गोड वाटते, परंतु शेवटी त्याचा परिणाम म्हणजे अजीर्ण होऊन मरणाची बिनचूक प्राप्ती हा होय. सवचोर मैत्री चांग जवन पावी जेते दांग सामान्य भली अंग न शिवे तव. जेथपर्यंत अरण्य लागले नाही तेथपर्यंत संभावित चोरांची मैत्री चांगली व जोपर्यंत वेश्येचा अंगस्पर्श झाला नाही तोपर्यंतच वेश्या चांगली. तैसी कर्मे करिता शरीरी लाहती महत्वाची फरारी पाठी निधनी एकसरी पावती फळे. त्याप्रमाणे शरीराने कर्मे करीत असताना मोठेपणाची भरभराट होते, नंतर मरणाच्या वेळी त्यास केलेल्या कर्माची फले एकदम प्राप्त होतात. समर्थू आणि ऋणिया मागो आला बाईनिया न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोगू. समर्थ असून सावकार आहे आणि तो मुदतीला पैसे मागायला आला तर तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही त्याप्रमाणे प्राण्यास कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. मग कणिसवनी कणू झडे तो विरूढला कणिसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठी. मग कणसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते, पुन्हा त्या कणसातले दाणे जमिनीवर पडतात, पुन्हा त्या दाण्यापासून कणसे उत्पन्न होतात. तैसी भोगी जे फळ होय ते फळांतरे वीत जाय चालता पावो जाय जिणी जे जैसा. त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्मे होतात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करत राहतात. चालू लागले की एक पाय जसा दुसऱ्या पायाला जिंकून पुढे जात असतो. उताराची सांगडी ठाके ते ऐलीच थडी तेवी न मुकी जती वोढी भोग्याची. उताराची नाव ज्या काठाला लागून थांबेल तो काठ तिला अलीकडलाच काठ होय, कारण तिला पुन्हा दुसऱ्या तीराकडे जावायचे असते. त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रयासापासून केव्हाच सुटका होत नाही.
पैसाध्य साधन प्रकारे फळ भोगू तोगा पसरे एवं गोविले संसारे अत्यागीते. अगं अर्जुना, कर्मफल व त्यास उत्पन्न करणारे कर्म या परंपरेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत राहते. याप्रमाणे कर्मफलाची आशा न सोडलेल्याला जन्ममरणाचे चक्र आपल्या फेऱ्यात गुरफटून घेते. एरी जाईची या फुला फाकणे त्याची नाम जैसे सुकणे तैसे कर्ममिशे न करणे केले जिही. एरवी जाईच्या फुलांचे उमळणे म्हणजे जसे त्या फुलांचे सुकणे होय, त्याप्रमाणे ज्यांनी फलाशा टाकून कर्मे करून फलभोगाच्या दृष्टीने कर्मे केली नाहीत असे केले. बीजाची वरोसी वेचे तै वाढती कुळवाडी खाचे तेवी फळत्यागे कर्माचे सारिले काम. बियांचे धान्य जेव्हा पोटगीस खर्जवते तेव्हा वाढणाऱ्या शेतकीचा उदीम नाश पावतो. त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम संपवून टाकले आहे, म्हणजे फलाची वाढ संपवून टाकली आहे, ते सत्वशुद्धी साहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिन्नलेनी बोधे वोसरे द्वैत दैन्य. तेव्हा त्यांना अंतःकरण शुद्धतेचे सहाय्य मिळून त्यावर श्री गुरुकृपेचा अमृतमय वर्षाव झाला. म्हणजे भरभराटीस आलेल्या बोधाच्या जोरावर भेदामुळे उत्पन्न होणारी दीनता पारच हटते. तेव्हा जगदाभा समिषे स्फुरेते त्रिविध फळ नाशे येथ भोगता भोग्य आपैसे निमाले हे. जगताची प्रतीती होण्याच्या निमित्ताने जे 3 प्रकारच्या कर्माचे फळ स्फुरते ते त्यावेळी नाहीसे होते. त्यावेळी स्वाभाविकपणेच भोगता व भोग्य हे सर्व प्रकार तेथे मावळलेले असतात. घडे ज्ञान प्रधानू हा ऐसा संन्यासू जया वीरेशा ते फळभोग सोसा मुकलेगा. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास म्हणजे कर्मत्याग साधला ते कर्मफल भोगाच्या म्हणजे जन्म मरणाच्या त्रासापासून मुक्त झाले. आणि येणे कीर संन्यासे जै आत्मरूपी दिठी पैसे तै कर्म एक ऐसे देखणे आहे. आणि या कर्मत्यागाने खरोखर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा दृष्टी पोचते तेव्हा कर्म हे एक असे आहे अशी दृष्टी शिल्लक राहते का? म्हणजे तेव्हा कर्म म्हणून काही एक निराळे आहे असे कोठे दिसते? पडोनी गेली या भिंती चित्रांची केवळ होय माती की पाहाले या राती अंधारे उरे. भिंत पडून गेल्यावर भिंतीवर काढलेल्या चित्रांची केवळ माती होते अथवा रात्र उजाडल्यावर काळोख राहतो का? जै रूपची नाही उभे तै साऊली काह्याची शोभे आरसे न वीण बिंबे वदन केपा. जेव्हा शरीराचा आकारच उभा नसतो तेव्हा सावली कशाची शोभेल? आरशा वाचून मुख प्रतिबिंबित कोठे होईल बरे? फिटली या निद्रेचा ठावो कैचा स्वप्नासी प्रस्तावो मग ते साचका वावो कोण म्हणे. झोपेचा ठाव ठिकाणा नाहीसा झाल्यावर स्वप्नाचा प्रसंग कुठचा? मग ते स्वप्न खरे अथवा खोटे आहे असे कोण म्हणेल? तैसे गा संन्यासे येणे मूळ अविद्येसी नाही जिणे मातीयेचे कार्य कोणे घेपे दिजे. त्याप्रमाणे या ज्ञानप्रधान संन्यासाने जर अज्ञानालाच जगणे शक्य होत नाही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा सोडावे? म्हणून संन्यासी ये पाही कर्माची गोठी कीजेल काही परी अविद्या आपुला देही आहे जैका. म्हणून असे पहा की या ज्ञानप्रधान संन्यासामध्ये कर्माची गोष्ट केली जाईल का? परंतु जेव्हा अज्ञान आपल्या देहामध्ये असते जै कर्तेपणाचे निथावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाची राणीवे रचलीसे जै. जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर आत्मा बऱ्या वाईट कर्मात प्रवृत्त होतो व जेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थित झालेली असते तैतरी गा सुवर्मा विजावळी आत्मया कर्मा अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी का. मर्मज्ञ अर्जुना, त्यावेळेलाही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा असतो तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो. ना तरी आकाशा का आभाळा सूर्य आणि मृगजळा
विजावळी भूतळा वायुसी जैसी. अथवा आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, पृथ्वी आणि वायू यात जसा वेगळेपणा आहे. पांघरोनी नईचे उदक असे नईची माझी खडक परी जाणसी का वेगळीक कोडीची ते. नदीचे पाणी अंगावर घेऊन खडक नदीमध्येच असतो, परंतु नदी व खडक यामध्ये अतिशय फरक असतो हे तुला ठाऊक आहे. हो का उदकाजवळी परिसीना नीची ते बाबुळी काय सांगास्तव काजळी दीपू म्हणोये. पाण्याच्या अगदी जवळ गोंडाळ असे नका, परंतु गोंडाळ हे पाण्याहून केव्हाही वेगळेच आहे. दिव्याच्या संगतीला असल्यामुळे त्या दिव्यातील काजळीला दिवा म्हणता येईल का? जरी चंद्री झाला कलंकू तरी चंद्रेसी नव्हे एकू आहे दिठी डोळ्या विवेकू अपाडू जैसा. चंद्राच्या ठिकाणी जरी कलंक असलेला दिसतो तरी तो चंद्राशी एकरूप नाही व दृष्टी आणि डोळा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा आहे. नाना वाटा वाटे जातया बोघा बोघी वाहतया आरिसया आरिसा पाहतया अपाडू जे तुला. अथवा वाट आणि वाटेने जाणारा, नदीचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी, आरसा आणि आरशात पाहणारा यांच्यामध्ये जितका विलक्षण फरक आहे. पार्था गाते तुले निमाने आत्मे निसी कर्मसीने परी घेव विजे अज्ञाने ते कीर ऐसे. अर्जुना, तितक्या मानाने आत्म्याहून कर्म वेगळे आहे, परंतु अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्म भासते हे खरोखर असे आहे. विकासे रवी ते उपजवी धृती अली करवी भोगवी ते सरोवरी का बरवी अब्जिनी जैसी. कमलिनी आपल्या प्रफुल्लित होण्याने रवीचा उदय झाल्याचे सुचविते व परागातील सुगंध भुंग्यांकडून भोगविते. कमलिनीकडून या क्रिया झालेल्या दिसतात, परंतु ती तर आपल्याकडून काहीही न करता सरोवरात स्तब्धच असते. ते सर्व सूर्यच करतो आणि त्याचे ते कर्तृत्व मात्र कमलिनीच्या ठिकाणी दिसून येते. पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारण काची तैशिया करू पाचाही तया कारणारूप. पुन्हा पुन्हा तुला असे सांगतो की त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या क्रिया या वस्तुतः दुसऱ्या कारणांकडूनच घडून येतात. ती कारणे 5 आहेत, त्यांचे स्वरूप तुला स्पष्ट करून सांगतो. श्लोक 13. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धीला आवश्यक अशी ही 5 कारणे सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलेली आहेत, ती तू माझ्याकडून ऐक. आणि 5ही कारणे तिये तू ही जाणसील विपाये ते शास्त्रे उभहूनी बाहे बोलती तया ते. आणि कर्माची ती 5 कारणे तूही कदाचित जाणत असशील, कारण की शास्त्रे हात वर करून म्हणजे उघडपणाने ती कारणे सांगतात. वेदरायाची या राजधानी सांख्य वेदांताचा भुवनी निरूपणाचा निशाण ध्वनी गरजती तिये. वेदरूपी राजाच्या राजधानीत असलेल्या वेदांत सांख्य रूपी मंदिरात व्याख्यानरूप नौबतीच्या आवाजाने ती कारणे गाजत आहेत. ते सर्व कर्म सिद्धी लागी येची मुद्दले हो जगी येथ न सुवावा अभंगी आत्मराजू. ते असे की जगामध्ये सर्व कर्मांची सिद्धी होण्याकरता ही 5 कारणे कारण आहेत. या कारणांच्या ठिकाणी आत्मराजास अयोग्य रीतीने घालू नये. या बोलाची डांगुरटी ती प्रसिद्धी आली किरीटी म्हणून तुझा हन कर्णपुटी वसो काजे. अर्जुना, अशा वर्णनाच्या दंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली, म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत, म्हणजे तू ती ऐकून ठेव. आणि मुखांतरी ऐकी जे तैसे कायसे हे ओझे मी चिद्रत्न तुझे असता हाती. आणि मी ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असताना दुसऱ्याकडून ऐकावे असे संकट तरी कशाला. आरसा पुढा मांडले या का लोकांची या डोळया मानू द्यावा पहावया आपुले निके. आरसा पुढे मांडलेला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरता लोकांच्या डोळ्यांना कशा करता किंमत द्यावी. भक्त जैसे निजेथ पाहे तेथ ते तेची होत जाये तो मी तुझे जाहालो आहे
खेळणे आजी. भक्त ज्या भावनेने जेथे पाहिल त्या भावनेप्रमाणे मी तेथे तसा होत जातो. असा जो मी तो तुझ्या आज पूर्णपणे स्वाधीन झालो आहे. ऐसे प्रीतीचे निवेगे देवो बोलतसे नेघे तव आनंदा माझी आंगे विरतसे येरू. प्रेमाच्या भराने असे बोलत असताना देव भानावर राहिले नाहीत व इकडे त्याच वेळी आनंदामुळे अर्जुनाचेही देहभान नाहीसे होऊ लागले. चांगिनी याचा पडी भरू जालया सोमकांताचा डोंगरू विघरवनी सरोवरू हो पाहे जैसा. चंद्रकांत मण्याच्या डोंगरावर चांदण्यांचा भर पडला असता तो पाझरून जसे सरोवर व्हावयास लागते तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडून भिंती आतले अर्जुनाकृती सुखची जेथ. त्याप्रमाणे सुख आणि सुखाचा अनुभव अशा द्वैत भावाची भिंत मोडून अर्जुनाच्या आकाराने जेव्हा केवळ सुखच झाले तेथ समर्थू म्हणून देवा अवकाशू जाहला आठवा मग बुडतयाचा धावा जीवे केला. तेव्हा श्रीकृष्ण सर्व शक्तिमान म्हणून ते देहभानावर आले व मग आनंदात विरणाऱ्या अर्जुनाची मनापासून कीव केली म्हणजे त्याला देहस्मृतीवर आणण्याची खटपट चालवली. अर्जुना येसणे धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे आले भरते एवढे ते काढून पुढती. अर्जुना एवढे मोठे प्रस्थ पण तो आपल्या विस्तृत ज्ञानासह बुडत होता. एवढे आनंदाला भरते आले होते. त्यातून त्यास बाहेर काढून नंतर देवे म्हणे हा गा पार्थ तू आपण पे देख सर्वथा तव श्वासूनी ये रे माथा तुकी येला. देव म्हणतात अरे अर्जुना तू चांगला शुद्धीवर ये. तेव्हा अर्जुनाने श्वास सोडून मस्तक डोलवले म्हणजे तो देहभानावर आला. म्हणे जाणसी दातारा मी तुझशी व्यक्ती शेजारा उबगला आदी एकाहारा येवो पाहे. अर्जुन म्हणतो हे प्रभू तू जाणतोस की तुझ्याहून वेगळा देह धारण करून तुझी म्हणजे तुझ्या शरीराची संगती करण्याला कंटाळलेला मी मूळ ऐक्याला येऊ पाहत होतो. तयासी हा ऐसा लोभे दे तसा जरी लालसा तरी काजी घाली तसा आड आड जीवा. त्या माझीही लोभाने जर तुम्ही उत्कट इच्छा पुरवित आहात तर मग माझा सुखाशी योग होण्यास मध्येच म्हणजे जीवदशा ही आडकाठी का घालीत आहात. तेथ श्रीकृष्ण म्हणती निके अद्यापि नाही मा ठाऊके वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले वा वा तुझे व आमचे मूळचे ऐक्य आहे हे तुला अजून माहित नाही का. वेड्या चंद्राचा व चांदण्याचा कधी वियोग आहे का. आणि हाही बोलोनी भावो तुझ दाऊ आम्ही भिवो जे रुसता बांधे थावो ते प्रेम गाहे. आणि हा एकतेचा अभिप्राय तुला बोलून दाखवण्याला आम्हाला भय वाटते कारण आवडीचे कोणी रुसल्याने जसे प्रेम अधिक बळकट होते तसे हे तुमच्या व आमच्या मधील प्रेम आहे. तेथ एकमेकांची एकुणे विसंवादू तवची जिणे म्हणून असो हे बोलणे इये विषयीचे. अशा प्रसंगी जोपर्यंत एकमेकांचा आत्मस्वरूपाशी वेगळेपणा आहे तोपर्यंतच तुझे आमचे जगणे शक्य आहे. म्हणजे मी देव तुला उपदेश करणारा व तू भक्त उपदेश ऐकणारा अशा द्वैत भावाने असणे शक्य आहे. म्हणून या विषयीचे म्हणजे परमार्थतः ऐक्याविषयीचे बोलणे राहू दे. मग कैशी कैशी ते आता बोलत होतो पंडुसुता सर्व कर्मा भिन्नता आत्मेनिसी. अर्जुना मग आत्म्याहून सर्व कर्म वेगळे आहे हे आता आपण कसे कसे बोलत होतो. तव अर्जुन म्हणे देवे माझी मनीचेची स्वभावे प्रस्ताविले बरवे प्रमेय तेजी. त्यावेळी अर्जुन म्हणाला देवानी माझ्या मनात असलेला जो चांगला विषय तोच सांगण्यास स्वाभाविकपणे सुरुवात केली आहे. जे सकळ कर्माचे बीज कारण पंचक तुझ सांगेन ऐसी पैज घेतली का. सर्व कर्माचे बीज म्हणजे कारण जी 5 कारणे आहेत ती तुला मी सांगेन अशी आपण प्रतिज्ञा केली. आणि आत्मया एथ काही सर्वथा लागू नाही हे पुढार लासी ते देई लहाणे माझे.
आणि कर्माच्या कारणांशी आत्म्याचा काही एक संबंध नाही, हे जे तू बोललास तो माझा आवडीचा विषय मला सांग. यया बोला विश्वेशे म्हणितले तोषे बहुवसे, ये विषयी धरणे बैसे ऐसे के जोडे. या अर्जुनाच्या बोलण्यावर विश्वाचे मालक जे श्रीकृष्ण भगवान ते मोठ्या समाधानाने म्हणाले, या गोष्टीविषयी हट्ट धरून बसेल असा माणूस कोठे मिळणार आहे.